140 रुपये किलो सुटे घेतलेले. पाण्यात आहे आतमध्ये ते आता आहेत ना. हळूहळू. ओके, चिकन टाकलेलं आहे. चिकनचे पीस बघा केवढे मोठे मोठे ठेव. सांग वाजले किती. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण होता, तर त्या सर्व पांडवांना कळलं, युधिष्ठिरला कळलं. आणि त्यावेळी युधिष्ठिर आपल्या आईला श्राप देतो. आईला श्राप म्हणजे असा देतो की या जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्र हो, खूप दिवस आहेत ना आमची पार्टी वगैरे असं काही झाला नव्हता. तर म्हटलं आज अचानक आमचं पार्टीचं प्लॅन झालेलो आहे आणि आज आम्ही करणार आहोत पार्टी. कसली पार्टी अर्जुन? काय काय बिर्याणी. आणि आम्ही बिर्याणी पार्टी करू जाणार आहोत ना. हे बघा इकडनं समोर असे खाली जंगलच्या एरियामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन मस्तपैकी बागेत अशी पार्टी करणार आहोत. तर आजचं हे ब्लॉग आहेत ना मस्त एक मजेशीर ब्लॉग असणार आहे. तर आम्ही जातो आहे आडिवरे परिसरातील म्हणजे आडिवऱ्याच्या मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन सगळं सामान घेऊन येत आहोत. तर चला माझ्याबरोबर जाऊया अर्जुन. तर मित्र हो, आता आपण पोचलो आहे ते म्हणजे पेठेत आडिवऱ्यात. आणि या ठिकाणी बिर्याणीसाठी लागणारं सामान काय काय आहे तर बघूया आपल्या इकडे. तर काका बिर्याणी मसाला दादा काय काय नाही. आलं लसूण पेस्ट द्या 2 पॅकेट द्या. अंबारी लसूण मसाला. आणि हे बघा समोरच्या साईडला आहे ना हे महाकाली देवस्थान आडिवरे. आलं लसूण. टोमॅटो द्या अर्धा द्या. कांदे द्या पाव किलो. कांदे नाही आहेत. बिर्याणीचे तांदूळ आहेत काय? नाही. किती आले? मीठ वगैरे घेतलं नाही असं सर्व. बाजार वगैरे घेऊन आलेलो आहोत आम्ही. तू पण येत आहेस बोडसा बिडसा घेऊन? चल चल मस्त. म्हातारी झालं म्हणून काय? एकदा लगीन होणे मग मी. अरे यार लग्न काय होत असं मध्ये उभ्या राहणार दोघांचे आणि कॅसेट करूक सांगणार आजी. त्या बघ ह्याच्यातला कोंबडा कापू काय यार नेऊ काय? हा सगळे आर्यनाचीच होती. ते बोडसा दे. गेलीच का ती त्यांका सांग. चल जाऊया. हां चला तर मित्र सर्वांची आहेत ना तयारी होता. आजी येऊ मम्मी येतो. चला तर मित्र आता आपल्याला जायचं आहे. हे बघा खालच्या साईडला ज्या ठिकाणी आपण खाडीत जातो ना मासे वगैरे पकडू तर त्या साईडलाच जायचं आहे. किती आहेत? चला ही बघा ही आमची सर्व गँग आहे. वाजले आहेत किती वाजले आर्यन? 3 वाजले. खरं तर आहेत ना खूप उशीर झालेलो आहे. 3 वाजलेत आता. त्याच्यानंतर आम्ही जाऊन खाली करणार नंतर मग खाणार. आजी आमका कदाचित 5 वाजतील येऊ. हा चालते. अगदी सावकाश मज्जा करा. हां खाडीच्या किनारे. हां आणि अगदी यावा. ओके. आणि हो आमच्या गावकडीतलं कुत्रो आहे. चले तू सायकल कशा घेतलं उगाच राहता. बघा बिबट्या येत पटना. चला चला काय आला. हे बघा पूर्वीच्या काळी आहेत ना असेच गवळणी चालायचे रस्त्यान. ते दही दूध घेऊन आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरनं गवळण वगैरे आता गातात सर्वजण. तर अशा प्रकारचा तो सीन असता. अशा प्रकारे गवळणी चालत असतात आणि पुन्हा काही ना तरी मग कृष्णा येता मग त्यांचं माठ फोडता दूध चोरता दही चोरता. तो असंच सीन असतं सर्व. अशा प्रकारे आम्ही आलो आमच्या नदीवरती. हे बघ एका आहेत ना डबऱ्याचा कोंड पण बोलतात. अरे तो बघ पाणसाप. हे बघ या साईडला खाली गेलो. चला बघा पायाखाली येत स्वरा.
आणि आपल्याला आता जायचं आहे समोर त्या बागेत. तर ह्या बागेत आता आपण आलो आहे. दगडी ए बघ, झाळी बिळीत हात घालू नको हा. ए लाकडा नको, हे बघ हे पिडव्यात जमवा, लाकडा राहू देत. हा पिडवे जमवून आणा इकडे. अर्जुन झाळीत हात घालू नको स्वरा. आता सर्वात मोठी कसरत असणार आहे ती दगडी शोधू. हे का हाय तिकडे दगडी, हे बघ. वाज झाले हे काय, हे 2-3 आहेत. किती चुली करायच्या आपल्या? 2 चूल. चला दगडी शोधूया. नाही दाखवते मी. थोडं दगड आत. तो मित्र आपली भाताची चूल झालेली आहे. तो बघ अर्जुन, तो बघ पाण्यात आहे आतमध्ये. हो नाही तो तो तिकडनं जा, त्या साईडने जा, त्या साईडने जा, नाही तर भिजशील. अरे नाही ते घ्या येते तो मग. राहू दे अर्जुन सोड. मोठंच आहेत. अरे नाही तो मोठं होत. अरे तो पण मोठंच आहे. ओके हे बघा आजचे कूक आहेत ना, हे माझी बहिणी. इकडे आहे सृष्टी, सावली, तनू आणि सानू. अशा प्रकारे हे आज बनवणार आहेत बिर्याणी. आणि सानू शेफ आहे याच्यात, मुख्य सानू. बाकी हे सर्व हाताखाली आहेत त्याच्या. चला तर सुरुवात करूया. आपले चूल वगैरे झाली आहे सर्व मांडून. आता काय करायचं सानू? तांदूळ धुवून घेऊया. अरे पहिले हे बघा आणलेले आहेत तांदूळ. त्याच्यानंतर हे 1.5 किलो चिकन आहे आणि 1 किलो तांदूळ. तर आमचं कसं चिकन आवडतं ना जास्त, म्हणून 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आता पहिले तांदूळ धुवून घ्यायचे. हे बिर्याणी तांदूळ 140 रुपये किलो सुटे घेतलेले आहेत. हे बघा मसाले वगैरे लावून आम्ही घरनं आलावा आहे. अर्जुन राजा मजा करू का लावा आपण? तू खाली उतर, खाली विहीर पण आहे. ते आता आहेत ना आमका चूल पेटवायची आहे, त्याच्यामुळे खायची ती पेटवूया. हे बघा आमचे दोन्ही चूल पेटलेले आहेत आणि ह्याच्यावर आहेत ना भात शिजत ठेवलेलो आहे ह्यो. आणि त्यानंतर ह्या ह्याच्यात आता ग्रेव्ही करणार आहे. पहिली टाकलेली आहे काही दालचिनी. दालचिनी म्हणजे तमालपत्र. आता मी तुमका पुन्हा एकदा सांगतोय, या अगोदर पण 1-2 वेळा ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. जी दालचिनी असतं ना ती म्हणजे जा तमालपत्र असतं ना आता दालचिनीच्या झाडातच असतं. ओके, त्याचा जा खोडाचा जो ह्या असतं ना तर ह्या असतं आणि आता असतं असं. हे बघा जो आता कांदो लसूण आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकून आहेत ना टोमॅटो अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा. आणि ह्यो आलो आता खायचो चिकन मसालो ना, चिकन मसालो टाकलेलं थोडं. अंबारी चटणी मसाला. हा बस तू काय बाहेर जातास? बघा ह्यो आहे बिर्याणी मसालो. हळूहळू. ओके चिकन टाकलेलं आहे. चिकनचे पीस बघा केवढे मोठे मोठे ठेव सांगितलेले आहेत. हो बघा आपलं भात व्यवस्थित होत आहे. आणि त्याच्यात गो टाकशील मीठ हवे तसा जरासं टाक. तोंडात माती घालशील आमच्या. बस बस. रेडी झालेलं आहे. आता काय करताय? ओके तर याच्यावर आता भात टाकायचं आपल्याक. अच्छा तर अशा प्रकारे 1 थर 2 थर त्याच्यानंतर आता परत 3रं थर. पण काही म्हणा भात आमचं व्यवस्थित झालं. तीच एक मोठी भीती होती. अर्जुन काय बसताय?
काय अरे तू हाय बस हाय दादा बस अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. इधर अर्जुन इधर ही बघा, दाखव आर्यन पुढे आहे. ही बघा अशा प्रकारे कशी वाटते मग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भात पण बघा एकदम फळफळीत झालेलो आहे. ओके, आणि आता आपण बस दे पत्रावळी दे. कसा झाला आर्यन? अरे टेस्ट तरी घे. चांगले आहे. अर्जुन कशी आले आहे? मस्त. सरा एक नंबर. मी आता टेस्ट घेऊन बघतो, तुमका सांगतोय. गरम आहे. परफेक्ट. म्हणजे नाव ठेवण्यासारखं काय नाही, एकदम जशी बिर्याणी असताना तशी झाली आहे. छान. आणि वाजल्यात आता, वाजले किती आर्यन? 4:30 बरोबर टायमिंगमध्ये एकदम. 4:30चं टायमिंग होतं. 4:30 पर्यंत आम्ही ठरवला होता की होत नाही. सावकाश चढ रे. हा, मन तृप्त झाला, पोट तृप्त झाला. त्याच्यानंतर आहेत ना थोडीशी बिर्याणी तिखट झाली होती, म्हणून आता आर्यन वर माडावर चढलोय. तो बघा शेळी पाडताय. चायच्या गावात नशीब तोच टोप होतो, चिकनचं टोप नव्हतो. माझ्या पुढ्याच झाला रे. ह्या साईडला बघ, ही बघ त्या साईडला. ही ती नाही, त्याच्यातला पाड, या पाड कोवळ्यातला. तू खायचा? अर्जुन तुझ्यासाठी नारळ आहे. देव माणूस आर्यन. माझे डाग दिसतील आर्यन. एक नंबर. थांब इकडचे कावळे पण दाखवतो बघताना. माझा पण फोडतो. खरोखर लय बरं वाटलं. काय शेळा पाडलायस रे आर्यन. एक नंबर. हो, सानू माझी बहीण आहे, मी आधीच सांगतोय. सावकाश पी, सावकाश पी. माका नको, माका नको. अरे थोडाच प्यायचा. भारी आहे. एक नंबर. ही बघा, ही आता बाजारात किती रुपये शेळी मिळतात? 40 ते 50 रुपये. ॲव्हरेज 40 रुपये धरा तुम्ही. 40. आणि आम्ही इकडे आता किती वाढला? 8 चोक 32. जरा सांगतो का गोड आहे. आडच आहे ती या माडाची शेळी. लक्षात ठेवा मित्र, जर तुम्ही ह्या बागेत कधी आलाव ना, ह्या माडाची शेळी खावा. हा काय मग आजोबा दांडको घेऊन येतील तुमच्या मागे. एक नंबर गोड आहे. हा, वाजले किती? 5 वाजले असतील. 5 वाजून 5 मिनिट झाले. 5 वाजून 5 मिनिट. चला. आईच्या गावात मेलय 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 मेलय. आईच्या गावात कसलो गेलो बघा. शिवे घातलं चावली माकायस तू. हा बघा रक्त बघा काय केवढं आलंय का. क्या चप्पल बनेगा रे तू. तेरे को मैं पायों का संरक्षण करने के लिए लेके आया और तूने ही मेरे को धोखा दिया. 2-3 दिवस आहेत ना आता दुखत राहत. चायला फुकट खालीशी सावलीचे श्राप लागले माका ते.
चला निघालो आम्ही पार्टी करून. हा बेशरम. तू कसं सांगितलं सृष्टी? नाही ते काय मूर्ख, एवढं चांगलं व्यवस्थित प्लॅन होतं सर्व. अरे लागतं हा. तू बघलं होतं ना? मी बघितलंय ह्या माका तरी वाटलं हे अशी पोरींच्या तोंडात ना काय राहत नाही असं होतं सर्व. तर याच्यामागे आहेत ना एक स्टोरी आहे, एक आख्यायिका आहे जी मी ऐकलेली तुम्हाला सांगतो. की काय आहेत ना, ज्यावेळी महाभारत संपलं म्हणजे महाभारतामधील युद्ध संपलं त्यावेळी कर्ण मारला गेला. ज्यावेळी कर्ण मारला गेला तर आणि कुंती मातेला कळलं की कर्ण युद्धात मेला गेलाय, तर त्यावेळी ती रडायला लागली. मग सर्वजण म्हणजे जे पांडव होते ते विचारायला लागले आईला त्यांच्या, म्हणजे कुंती मातेला विचारायला लागले की तू का रडतेस, कारण कर्ण हा तर आपला प्रतिस्पर्धी होता, मग त्याच्यासाठी एवढा शोक का पाळतेस तू. तर मग त्यावेळी कुंती त्यांना बोलली, युधिष्ठिर आणि त्या सर्वांना, की जो कर्ण मेला आहे ना तर तो तुमचा मोठा भाऊ आहे. तर त्यावेळी कळलं की पांडवांचा मोठा भाऊ कर्ण होता. तर त्या सर्व पांडवांना कळलं, युधिष्ठिरला कळलं, आणि त्यावेळी युधिष्ठिर आपल्या आईला श्राप देतो. आईला श्राप म्हणजे असा देतो की पुढील संसारात पुढील जे युग येणार आहे तर त्यावेळी कोणत्याही स्त्रीच्या पोटामध्ये कोणतीही गोष्ट राहणार नाही. तर त्यामुळे स्त्रियांच्या पोटात, स्त्रियांच्या तोंडामध्ये आहेत ना कोणतीच गोष्ट राहत नाही, ते पटकन काय असेल ते बोलून जातात, अशी ती आख्यायिका होती. आणि आता तुम्ही बघितलातच आर्यन त्या ठिकाणी लपला होता, म्हणजे एक घाबरवण्यासाठी वगैरे. तर मला दिसलं आर्यन लपलेला आहे, मी गपचूप पुढे गेलो, पण माझ्या मागे सृष्टी होती, अर्थात मुलगी होती. सृष्टी पटकन बोलली की अरे आर्यन लपलंस इकडे, असं काहीतरी समथिंग. सो ती एक गोष्ट पटकन माझ्या लक्षात आली. ओके होय, चला तर अशा प्रकारे आम्ही पार्टी करून घरी आलेलो आहोत. आजी झाली पार्टी? हा त्याकडे येऊ. काही खेळलेले आहोत ना, न्हालेली. होय, डबऱ्याच्या कोंडात. तो आमचं गोटो, आणि ह्या गोट्यात आहे आता एक बैल. एकच राहिलो, म्हातारं झालो, आता आलो गोट्यात. आणि आजी आता एका बांधताय. हो, आधी ते का जेवण ठेवतात. तो जेवता. आजीचं लाडको आहे हो पदू. आजीसारखं म्हातारं. आजीसारखं म्हणतं म्हातारो, पोरासारखा सांभाळलेला आहे त्याका आजी. चला तर मित्र हो, मेन काम राहिलेलं आहे. आजचं ह्यो ब्लॉग काय मेन काम टोप घासायचो. आता कोण आहे बघ, तनू, सृष्टी आणि सावली. 10-20 तू 10-20 असं 30 असा करायचा. मी म्हटलं 10-20 म्हटलं की 10-20 30 40 50 60 70 80 90 100. तू टोप घासायच, तू आणि सावली दोघांनी घासून टाका. त्याला पटकन खाल्ला कशी. आणि काय काय काम पण नाही केलं, बसून होतच तू फक्त. आमचं भात फुगलो, विस्ते फुकून. तर मित्र हो, आजचं हे व्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.